श्री स्वामी समर्थ दादा कसे आहात सगळे? छानच असाल अशी मी अपेक्षा करते तुम्हाला व तुमच्या गोड परिवारा 7 दिवस आनंदात जो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. दादा ज्या स्त्रींमध्ये कोणते असे महत्त्वाचे हे 3 गुण आहेत की त्या स्त्रीच्या घरात गरिबी कधीही नांदत नाही, कधीही संकट येत नाहीत, ते घर सदा पवित्र राहते. तर याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहे. मैत्रिणो, लग्नानंतर जे काही कर्म असे किंवा महिलाचे जे काही कर्म असे त्याचा वाईट किंवा चांगला प्रभाव हा तिच्या पतीच्या जीवनावर देखील पडतो. कारण लग्न हे असे बंधन आहे ज्यामुळे 2 व्यक्ती एकत्र येतात व त्यांचे जीवन एकमेकांशी जोडले जाते. मग एकमेकांचा चांगल्या व वाईट गोष्टीचा प्रभाव हा एकमेकांवर पडणारच. काही स्त्रिया अशा असतात ज्या लग्न होताच आपल्या पतीचे जीवन आनंदाने भरून टाकतात, मात्र काही स्त्रिया अशा असतात की त्यांच्या येण्याने त्यांच्या पतीचे जीवन हे दुःखमय होऊन जाते. ज्या स्त्रिया आपल्या पतीच्या आयुष्यात सुख व आनंद आणतात, श्रीमंती आणतात, श्रीमंतीपेक्षा पैशापेक्षा ही खूप समाधान, सुख, शांती आणतात, त्यांना भाग्यशाली म्हटले जाते. जर या सृष्टीत गुणवान स्त्रिया आहेत ज्या आपल्या पतीचे जीवन सुखी व समृद्ध करतात, तर या समाजात काही अवगुणी स्त्रिया देखील आहेत ज्यांच्यामुळे त्यांच्या पतींना नेहमी कष्ट, पीडा आणि दुःखच मिळते. काही स्त्रिया अशा असतात की ज्या आपल्या पतीचे आयुष्य संपूर्ण बदलून टाकतात, आनंदाने भरून टाकतात, त्याला कशाचीही कमी पडू देत नाहीत आणि त्याला रंकाचा राजा म्हणजेच भिकाऱ्याचा ही राजा बनवून टाकण्याची शक्ती त्यांच्याकडे असते. आपल्या परिस्थिती कशी असो पण सदा आपले हसतमुख असावे ही त्यांची काळजी असते. आज आपण या लेखात हेच जाणून घेणार आहोत की ज्या स्त्रियांमध्ये कोणते गुण असे आहेत तर ते आपल्या पतीला राजा बनवू शकतात. ज्या पुरुषांना अशा गुणांच्या स्त्रिया पत्नी म्हणून मिळतात त्यांना आयुष्यात जास्त काही परिश्रम करण्याची गरज लागत नाही. जर तुमच्या पत्नीमध्ये हे गुण असतील तर तुमचेही भाग्य उजळून निघेल. देवावरची श्रद्धा, भक्ती व पवित्रता स्त्रीच्या ठायी असलेला शक्तिशाली हा गुण आहे. जी स्त्री नेहमी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून सडा रांगोळी करणारी, आनंदाने देवपूजा करणारी ही स्त्री कोणी सामान्य स्त्री नाही, ही साक्षात देवी महालक्ष्मीचे रूप असते. सकाळी उठून ती सर्वात आधी घर स्वच्छ करते, सडा रांगोळी करते, घराचा उंबरठा स्वच्छ करते. धूळ माती ती केवळ साफ करत नाही, तर ती सर्व नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्ती घराबाहेर घालवत असते. जेव्हा ती स्नान करून पूर्ण शारीरिक व मानसिक पवित्रतेने आपली नित्य देवपूजा प्रसन्न मनाने करते, दीप प्रज्वलित करते, तेव्हा त्या दिव्याचा प्रकाश हा फक्त मंदिरालाच उजळवून नाही तर घरातील पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण करून ईश्वर कृपा निर्माण करते. दादा भक्ती आणि पवित्र हा प्रभाव केवळ पूजेच्या घरापुरता मर्यादित नाही, तर तो स्वयंपाकघरापर्यंत पोहोचतो. स्वयंपाकघर हे कुटुंबाचे हृदय आहे, कारण तिथूनच संपूर्ण कुटुंबाचे पोषण होते, पोट भरते. जी स्त्री स्वयंपाक करताना देवाचे नामस्मरण करते, श्लोक गीते पठण करते, स्वयंपाक करते, तिच्या हाताने बनलेले साधे भोजन देखील साक्षात अमृताची गोडी चाखवते, साक्षात अमृताची गोडी निर्माण होते. जेव्हा घरातील व्यक्ती भक्ती आणि पवित्रतेने बनलेले अन्न ग्रहण करतात, तेव्हा त्यांच्या मनातील राग, द्वेष, उदासपणा निघून जातो व खाल्लेले अन्न अंगी लागते. त्यांची बौद्धिक शुद्ध होऊन धर्माच्या मार्गी लागतात आणि अशा भक्तिमय स्त्रीच्या घरात कधीही अकाल मृत्यू, वाईट नजर, आजारपण, मोठे संकट येत नाही. कारण जिथे देवाच्या नामस्मरणाने भक्तीचे अभद्र कवच तिच्या घराचे रक्षण करत असतात, कोणतीही वाईट शक्ती घरात प्रवेश करीत नाही. या संसारात दरिद्रता म्हणजे केवळ पैशाची नव्हे, तर जेव्हा माणसाच्या मनात हाव, लालसा, असंतोष, राग, इतरांवर ईर्ष्या असते, तेव्हा कोट्यावधी संपत्ती असूनही ते आतून दरिद्रीच राहते. स्त्रीमध्ये समाधान हा गुण असला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा आजच्या कलियुगात जिथे प्रत्येकजण दुसऱ्याशी तुलना करून पुढे जाण्याच्या शर्यतीत आहे, दागिने, साड्या, बंगला, गाड्या पाहून लोक आपला आनंद विसरत आहेत. आपल्यापेक्षा आपल्या खाली ज्या लोकांचं काय आहे ते पाहावे. आपल्यापेक्षा कमी परिस्थिती असणाऱ्या लोकांना पहा
आपल्यापेक्षा श्रीमंत असणाऱ्या लोकांकडे जर तुम्ही पाहाल तर कधीही आनंदी राहू शकत नाही. तिथे एक समाधानी स्त्री असते अशी की तो आपल्या कुटुंबासाठी देवाने दिलेले वरदान असते. आणि जी स्त्री आपल्या पतीची कमाई आणि त्याचे कष्ट समजून घेते, जेवढे आहे त्यात समाधानी असते, कुटुंबाला आनंदी ठेवते, प्रपंचात काटकसर करते, त्या घरात कधीही दरिद्रता येत नाही. ते घर सदैव आनंदमय राहते, कारण ती मनाने खूप श्रीमंत असते. याउलट जर एखादी स्त्री असमाधानी कुटुंबाशी मोठ्या कुटुंबाशी आपली तुलना करत असेल, आपल्यालाही मोठे घर गाडी असावी, तर तो पुरुष प्रचंड मानसिक तणावाखाली जातो. सगळ्यांची स्वप्ने असतात, घर गाडी असावी, पण चादर बघून पाय पसरणारी ही स्त्री असावी. पत्नीच्या त्या कधीही न संपणाऱ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी असे पुरुष प्रचंड मानसिक तणावाखाली जातात. मग यामुळे पुरुष चुकीच्या अधर्माच्या भ्रष्टाचाराच्या मार्गावर जातात. परंतु जी स्त्री हसून आनंदी राहून आहे त्यात समाधानी असणारी आपल्या पतीला म्हणते, मी आहे त्यात समाधानी आहे, तुम्ही जगाची काळजी करू नका, मी तुमच्या बरोबर आहे, मी खूप सुखी आहे. जिथे समाधानी स्त्री असते तिथे साक्षात नारायण लक्ष्मी स्थिर असतात. स्त्रिया वाणींमध्ये गोडवा, प्रत्येक अशा स्त्रींच्या वाणीमध्ये गोडवा असतो, वाणीमध्ये प्रचंड ताकद असते. बऱ्याच स्त्रियांच्या वाणी खूप गोड असते, वाणीमध्ये गोडवा असतो, पण काही स्त्रियांच्या वाणीमध्ये गोडवा नसतो. अचानक फटकळ बोलणे, अचानक दुसऱ्याच्या मनाला लागेल असे बोलणे. स्त्रियांमध्ये यश संपादन करण्याची ताकद असते, विश्वास असणे, तसेच पवित्रता, आंतरिक सौंदर्य, मधुर वाणी आणि खरे बोलण्याची कला, बुद्धिमत्ता, आपल्या कठीण परिस्थितीतही आपले धैर्य दाखवणारी एक प्रचंड धाकड स्त्री अशा असतात. दुसऱ्याची चूक माफ करण्याचाही स्वभाव असणारी ही स्त्री असते. ज्या घरातील स्त्रीच्या जिभेवर राग, या उलट ज्या घरातील स्त्रीच्या जिभेवर राग, क्रोध, टोमणे, लोभ, कटकट असते ना, ते घर कधीही स्वर्ग बनू शकत नाही. विचार करा, जेव्हा घरातील दिवसभर बाहेर राहून आपल्या कुटुंबासाठी सतत रात्रंदिवस कष्ट करून घरी जेव्हा तिचे पती येतो, धावपळ करून घरी येतो, तेव्हा त्याला फक्त मानसिक शांती व 2 शब्द प्रेमाचे बोलणे, आपल्या कुटुंबातील सदस्यावरचे हास्य पाहण्याची अपेक्षा असते. जेव्हा थकून भागून जेव्हा बाहेर कष्ट करणारा पुरुष जेव्हा घरी येतो, तेव्हा त्याच्या ह्या अपेक्षा असतात. अशावेळी जर घरातील स्त्रीने त्याला प्रेमाने गोड शब्द बोलले, त्याच्या संघर्षाला समजून घेतले, त्याला आल्याला पाणी दिले, तर त्याचा दिवसभराचा तणाव निघून जातो. पण याउलट काही स्त्रिया जर तो घरात आल्याबरोबर कटकट चालू केली, घरच्या स्त्रीने त्याच्यावर भांडणे केली, घराची शांती यामुळे भग्न होते. धर्मशास्त्रानुसार ज्या घरात सतत कटकटे, भांडणे, वादविवाद होतात, तिथे माता लक्ष्मी तडक निघून जाते. नवरा बायकोचे पटत नाही, घरातील सुख शांती निघून जाते, सुख शांती निघून जाते व तिथे भयानक दरिद्री म्हणजे अलक्ष्मी प्रवेश करते. घरातील लक्ष्मी निघून जाऊन अलक्ष्मी म्हणजे दरिद्रीपणा येतो. धैर्य, सहनशीलता हा स्त्रीचा सर्वात मोठा गुण असतो, हे लक्षात घ्या. जेव्हा आर्थिक स्थिती निर्माण होते, अनेक संकटांना सामोरे जाण्याची कसोटी येते, तिथे भांडणे, वादविवाद करताना त्या संकटांना, अडचणींना धीराने सामोरे जाते. या स्त्रीचे घर सदैव आनंदित राहते. तिच्या घरात साक्षात महालक्ष्मी आनंदाने नांदते. जिथे लक्ष्मी तिथे काय कमी. घरातील महिला म्हणजे साक्षात लक्ष्मी स्वरूप असते. महिलांनो, कधीतरी आपण अशा स्त्रीच्या घरात जाऊन पाहिलं ना, तर त्या घरात आपल्याला एक मानसिक शांती लाभते. त्या घरात एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते. का तर घरची स्त्रीच त्या सुखी असते, घरातील स्त्री ती समाधानी असते. रात्रीच्या वेळी जर सगळ्यात महत्त्वाचे अशा टिप्स आहेत की रात्रीच्या वेळी केर काढू नये, कचरा घराबाहेर फेकू नये, तसेच रात्रीच्या वेळेत बाहेरच्या व्यक्तीला दही, दूध, धने देऊ नये. यामुळे घरातील लक्ष्मी बाहेर जाते व घरातील अलक्ष्मी दरिद्री घरात येते. काही स्त्रिया या गोष्टी करतात किंवा कळत नकळत त्यांच्या हातून या घडतात, पण ह्या गोष्टीची देऊ नये याची काळजी घ्या, करू नये याची काळजी घ्या. सगळ्यात महत्त्वाचे, ज्या स्त्रीमध्ये नियमित देवपूजा, नियमित पूजा अर्चा, नामस्मरण, वेळेवर सर्व कामे काळजीपूर्वक पार पडणे आणि गरजूंना दान धर्म करणे, अतिथींचा सन्मान करणे, धैर्य, सहनशीलता असणे, अनेक संकटांना, अडचणींना हसत सामोरे जाणे, माफ करणे, प्रेमळ स्वभाव
आणि गोड वाणी असते. तर अशा स्त्रींच्या घरात सुख, शांती, समृद्धी नांदते आणि लक्ष्मीचा वास नेहमी राहतो. त्यामुळे मैत्रिणींनो, अशा एवढे सांगण्याचे मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय लक्ष्मी माता.